गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गाडी घ्या गाडी हो चला प्रभूची इच्छा। हरी अंतर्मुख झाले करिता चिंतन अंतर्मुख झाले करिता चिंतन तेने जनार्दन प्रकटला नयनी लोटला प्रेमी महापूर नयनी लोटला प्रेमी महापूर कापते शरीर थर थरा कुंद सुंदरिया करीती रुदन कुंद सुंदरिया करीती रुदन आला नारायण याच देहे नयनी लोटला प्रेमी महापूर नयनी लोटला प्रेमी महापूर कापते शरीर थर थरा मुक्ता मने ऐसे झाली आवाजून मुक्ता मने ऐसे झाली आवाजून महाराजांना वाटा लावून येतो परमार्थ शिरीला वाटत असे नयनी लोटला प्रेमी महापूर नयनी कापते शरीर थर थरा कुमार अंतर्मुख झाले करिता चिंतन तेने जनार्दन प्रकटला नयनी लोटला प्रेमी महापूर कापते शरीर थरथरा स्पंद स्पंदनिया करीते रुदन आला नारायण याच देही नयनी लोटला प्रेमी महापूर कापते शरीर थरथरा मुक्ता म्हणे ऐशी झाली वाचून मुक्ता म्हणे ऐशी झाली वाचून परमार्थ सीन वाटत कसे नयनी लोटला प्रेमी महापूर कापते शरीर थरथरा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरण
संतांची त्यांच्या पुरादानी करिता विस्तार गोवाची सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परमसुदं केवल ज्ञानगती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजयं मोक्षानां ज्ञानदायकं गुरुश्रीनिवासनं तन्नमामि वेदव्यामविष्णुं शरणशरणैकनाथः पायी माता ठेवला नका पाहू न दोष धातुदास पायाचा विठ्ठल अंतर्मुख झाले करिता चिंतन तेने जनार्दन प्रकटला नैने लोटला प्रेमी महापूर कापती शरीर प्रसन्न प्राप्त समय प्रवचनाची सेवा होती अर्धा प्रवचनाला वेळ पण बाबांच्या बच्चाला कुठं काय भेटायला यायला काय पुढे महाराज अशोक महाराजांचं प्रेम त्यांनी सांगितलं म्हटलं बाबा अरे जे मिळालं ते भाग्य आहे आपलं. आपल्या बाबांनी 10 मिनिटं जरी दिले 5 मिनिटं जरी दिले 1 तास जरी दिला 2 तास जरी दिले रातभर जरी दिलं बाबांचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत आपल्या बच्चाला सांगावा लागत नाही. इथं हंसाच्या जातीचे आलेले आहेत इथं बगड्याच्या जातीचे नाही. हो 350 किलोमीटरचा प्रवास झाला मला म्हटलं भाऊ 4:30 पर्यंत येतो प्रवचन आपण करू पण इथं कीर्तनाची व्यवस्था झाली हरकत नाही. मायबापांनो अभंग वेळेवर तुमच्या समोर घेतला मी अभंग पाठ करून येत नाही आणि माझे ठरेल अभंग राहत नाही. दरवेळेस आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये नवीन अभंग असतो म्हणून माऊलीला म्हणलं म्हणू लागा संग पण बाबांची कृपा एवढी आहे. चला आपला कार्यक्रम असल्या कारणानं मुक्ताबाईला 750 वर्षापूर्वी आलेला अभंग मुक्ताई या अभंगातून प्रतिपादन करतात. त्या महात्म्याच्या तपातून हा महावैष्णव मेळावा या ठिकाणी साजरा होतो आहे. आपल्या सर्वांचं हृदयस्थान सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरु सच्चिदानंद भागवत बाबा कोळी त्यांची धुरा पुढे घेऊन चालणारे आमचे अण्णा आणि अण्णांच्या माध्यमातून कृपा छत्र छायाखाली हा वैष्णव मेळावा चालू आहे. आजची जी सेवा आहे ती माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी आली. मी सर्वांचे या ठिकाणी लाख धन्यवाद देतो. या सर्व मंडळीचा आपल्या विद्यापीठामध्ये गाडी बाबा आश्रम शाळा या ठिकाणी झालेला होता परिचय. मागच्या वर्षी आमचे साठे महाराज वगैरे सगळी मंडळी गेल्या वर्षी याच व्यासपीठावर होतो. संध्याकाळची सेवा होती. सेवा मिळायलाच पाहिजे अशातला भाग नसतो मायबाप. हो होती संतांची भेटी सांगू सुखाची गोष्टी. हा जो एवढा मोठा वैष्णव मेळावा कशा करता ठेवला. घरी चपात्या भेटत नाही का. श्रीपाद बाबाच्या भाषेमध्ये चपात्या झोडाचा परमार्थ आहे का. नाही 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 वर्षभर आम्ही आता काला झाल्यानंतर साठे बाबांचा काला झाल्यानंतर आपण ते सगळं शिदोरी घेऊन जाणार आहे. 2-3 दिवसाचे गठोडं बांधून ठेवला ना का नाही. शेटे महाराजांच्या आम्ही उद्या काला होणार आहे. सगळं शिग लावून बांधून न्यायचं घरी कारण पुढच्या वर्षापर्यंत ते पुरलं पाहिजे काल्यापर्यंत. हो येऊन निष्ठा चपात्या धोडाच्या खाऊन खत नाही करायचं. अरे लाख मुलाचे सोन्यासारखे तुम्ही आणि माणसं आहोत. अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला उभ्या भारताला हा विचार नाही माहिती का. सगळ्याला सत्कर्माच्या नादी लावण्याचा परमार्थ चालला पण तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे. ज्या माता माऊलीच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलो ना तिची कुस पवित्र आहे आणि ती जर पवित्र नसेल तुका म्हणे त्याचा पिता नाही छुता हाडा मासा
माणसाचा कसा का असाना बेवडा जरी असला तर तो नामधारक होतो का नाही अण्णा? चांगल्या चांगल्या गाड्या आपल्या बाबांना पासिंग करून टाकल्या, गेलेल्या बोगस गाड्या ज्याची कधी जिंदगीत पासिंग होऊ शकत नाही, घरादारांना बायका पोरांना तालुक्यांना जिल्ह्यांना राज्यांना हद्दपार केलेले लोक या महात्म्याला महात्मे बनवले. 20% गाड्या पासिंग केल्या या श्रीपाद बाबांना. 20% प्रपंच वाया गेलेले. हा, एवढ्या लोकांचा परमार्थ चांगला करणारा हा महात्मा आहे. तुम्ही आम्ही त्याच्या पोटी जन्माला आलो, फक्त त्याची जाणीव ठेवा. आदर आणि कदर करण्याचा विषय. परमार्थामध्ये खूप चाललाय परमार्थ, परंतु ज्ञानोबरायची एक ओवी सांगतो. आस्तेची महापुरी रिंगतात कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तिरी. ऐ सगळ्याच्या नशिबात नाही गोंधळे वगळून मरायचा धंदा चाललाय. ऐ महिन्यापासून तगडे मोडीत निघालेले आहेत ते, पण तरी त्यांच्या हातात परमार्थ लागत नाही. असे कोट्यावधी जन्म घ्यावा लागतील तेव्हा त्यांना श्रीपाद बाबाची रेंज मिळेल, तशी मिळू शकत नाही. तेही सांगता येत नाही. हा, ते बी मिळालंच अशातलं काही भाग्य नाही. नाही 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 नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीवा भ्याला शरण गेला श्रीपादाशी. मी ठुकाणाला माहिती होता रात्रंदिवस त्याच्या कांद्यावर पडेली. रात्रंदिवस त्या विठ्ठलाला कवटाळून जर मिळाला ना, पंढरपुरात विठ्ठलाला कवटाळून जरी मिळाला ना, कवटाळून तरी विमान नाही यायचं न्यायला. नाही 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 नाही, माझ्या श्रीपाद बाबाची काल धरावा लागेल त्याला. आणि जर श्रीपाद बाबा जर सोडले तुकडा कुत्रा विचारणार नाही जगामध्ये कोणी आपल्याला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम संधीचं सोनं करता आलं पाहिजे अशी बाबा सांगायची. मिळाला चान्स तर हा 45 मिनिटं आपल्या हातामध्ये. आपल्याजवळ लाख बोलाचा बरोबर आला का नाही आला, मग आपल्या हातात राग येऊ नका देवर का. मी कोणाचीच उदाडायला घाबरत नाही. मला तारीख मिळालीच पाहिजे अण्णा, इतक्या खालच्या विचारानं मी सगळ्याला सांगितलेलं आहे. मग दरवेळेचं वाक्य राहत. आपण काही तुक्कड बाबू नाही, आपण काही तारखीवाले नाही. नाही 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 नाही, पण जे सत्य पवित्र आणि निर्मळ आहे ते सांगायला पाहिजे. आपल्याला एवढा पवित्र मार्ग मिळालेला असताना सर्व साधनांचे सार आहे का नाही, बरोबर आहे का नाही. न लगती सायाच बरोबर, न लगे दंड न मुंडन तीर्थाचे, न लगे सगळं बरं का. आता तुम्हाला जर सकनशीत इंजेक्शन बस, मग शांत्या करायची गरज आहे का नामधारकाला? पितृदोष काढायची गरज आहे का? अय पालख्या, तुला बाबानं स्वीकारलं हेच लय मोठं भाग्य समज. कायचा दोष काढितो तू, कोणाचा दोष काढितो? घरात किती का फाशी घेऊन मेले, किती काही तारा खाली दबेले, याच्या आधी पाहिलं का? कोणाच्या पितृदोष काढित बसतो तू. हा दोष काढ, तो हा दोष गेला रे गेला. ऐ तो हा दोष गेला रे गेला. हा कोटी कुळाचं उदाहरण होत ना. नामाचं कीर्तन साधन पायी सोपे, नामाचं कीर्तन साधन पायी सोपे, नामाचं कीर्तन साधन पायी सोपे, नामाचं कीर्तन साधन पायी सोपे. तळातील पापे जन्मांतरी दे, तळातील पापे जन्मांतरी दे,
समोर असं झाले किती जणांचा विश्वास. मग आता इथून पुढे बुद्धीचा निश्चय करणं गरजेचं आहे का नाही? बोध झाला प्रबोध झाला म्हणजे विषय संपला का? नाही. तिथून पुढे बुद्धीचा निश्चय करणं गरजेचं आहे. बुद्धी निश्चय आत्महत्या, बरोबर आहे ना? मग बुद्धीचा निश्चय का होईना? अजून नामधारकाच्या पायाखालची वाळू घसरून राहील. अहो बाबा सांगायचे बरं का, बाबाचे शब्द सांगत होतो तुम्हाला. याच्यापेक्षा भाऊ तुला जर जगात चांगलं मिळालं ना, याच्यापेक्षा तुला जर जगात चांगलं मिळालं ना, खुशाल आमची मोळ माळ तोडून टाकेल तिकडे जगणार. पण उभा महाराष्ट्र उकळून पेऊ राहिलो आता. उभा एका दिवसात 3-3 कार्यक्रम आहे. इंदुरीकडच्या पुढे गमत आमची माऊली संघ येले ती म्हणजे तुम्ही इंदुरीकडच्या पुढे झाले. आता मला येता तिकडे फेटा बांधावा लागला. मी म्हणलं बरं प्रवचन होईल. पण अख्खा महाराष्ट्र उकळून पाहिलं बरं. या श्रीपादासारखा परमार्थ विश्वास नाही, विश्वास महाराष्ट्र सोडून द्या. मला साऱ्याने नावलं आज सत्य होण्याची गरज आहे आपल्याला. जिथं जगाचा परमार्थ संपला तिथं आपला सुरू झाला. आणि जर आपला सुरू झाला असेल तर इथं आता अंतर्मुख होण्याची गरज आहे. म्हणून मुक्ताई सांगते माझ्यावर परंपरेची कृपा आहे. परंपरेची लागते बरं का. भुईपोडासारखे पुढील उठेल चालत नाही. नाही चालत, नाही चालत. आमच्या 8 समाधी आहे. तूही बा देव नवी त्याच्या बाजूला. नाही चालत इड. परंपरा त्याचे कायला म्हणत्या कुळ. कायला म्हणत्या कुळ. नामाचा पत्ता नाही लोकाला. सगळा परमार्थ सत्कर्माचा सांगायचा धंदा लावला. कोणत्या जन्माला जातील? रव नारकाला जावं लागते बरं का. परमार्थ म्हणजे काही गाजर नाही. परमार्थ म्हणजे काही हाशी मजाक दिल की बात नाही बरं का. अरे उद्धाराचा मार्ग आहे. आपण समजून दुसऱ्याला समजून सांगितलं पाहिजे. आपण तरुण लोकांना तरवलं पाहिजे. आपणच मारायला चाललो, मार नाका तोंडात पाणी चाललंय आपल्या आणि लोकांना परमार्थ सांगायला निघले. म्हणून मुक्ताबाई सांगते माझ्यावर ज्ञानदादाची कृपा झाली. आणि ज्ञानदादाने काय केलं? मला आज जाण्याचा मार्ग शिकवला. आज बाहेर जाण्याचं शिकू राहिलं. माझ्या संग चाला, माझ्या संग चाला. पुढं मराला चाला. तू आग मरे तो मरे, यजमान बोले के मरे. तुझ्या संग येऊन काय करायचंय? फाशी घ्यायची काय करायचं? तुझ्या संग येऊ 4 धाम करा, नर्मदा परिक्रमा करा आणि भानगडी करा. अरे ते धंदे करून करूनच इथलो घालो आपण. ते सगळे धंदे करूनच इथपर्यंत येईल आपण. म्हणूनच आपल्याला हे मिळालं. तिळा तिळा पुण्य साचा पडे ते हे बहुधा जन्मी. तिळा साचत आज आलो ना ते केलं नाही ते धंदे. मग ते केले ना, आता मिळालं ना. मग आता एवढंच करायला पाहिजे. मुक्ता या बघण्याच्या पहिल्या छत्रात
समजा थोड्या वेळात जास्त आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या. अंतर्मुख झाले, अंतर्मुख होण्याची रीत संत देतात. तसं अंतर्मुख होता येत नाही बरं का. नाही 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 600 एकर आहे त्याच्या बोकांनी, कोटीनं पडेले, लाखाना माग पुढे झाडू लोटाला, पण तरी बी अंतर्मुख होता येत नाही बरं का त्याला. नाही 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 यम यम आसन प्रत्याहार ध्यान धर्मान मग समाधी एवढं द्यायला करावं लागत. अष्टांग योग शिनावा लागत. त्याच्यात लागलं तर लागलं, नाही तर गेलं नमुन्यावानी. नाही 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 पण तुम्हाला आम्हाला सांगताना एवढा सोपा मार्ग द्यायले, एवढा सोपा मार्ग आहे. आपल्याला काम धंदे करता करता अंतर्मुख होत आहे. माझी ताई स्वयंपाक करता करता अंतर्मुख होऊन जाते, तिला मीठ टाकायचं कळत नाही. ते 12 वर्ष लंगुट्यालावर बसेले, काट्यावर झोपेले, ते उलट टाकून घेईल त्याला. 12 वर्षात त्याच्या अंगाला मुंगी सुद्धा येत नाही आणि काटा सुद्धा येत नाही. योगी सांगते ज्ञानदादांना माझ्यावर कृपा दृष्टी केली. या पद्धतीची कृपा दृष्टी जगात कुठंच नाही मायबाप. नाही नाही नाही. ज्ञान देवा म्हणे मी चाले सद्गुरूंना केली पुढे माता हात ठेवून. गंज कवटळू राहिले ते असं माथ्याला काय त्याच्या होऊ शकत नाही. आडतच नाही तर परत आडतच नाही तर परत येत नाही. त्याच्याकरता पहिले नांदावा लागतंय आपल्याला. नांदलं का तिला कळत काट्य बेकार राहत्या. जिला नांदलीच नाही तिला काट्याचाच पत्ता नाही, ती म्हणती काट्य बेकार राहते. आणि आशाची बुजबुज लय झाली इड. आशा सांगणारे अनुभवाचा पत्ता नाही, साधू कैसे झाले. तुमचाच भाग्य थोरे. तुम्हाला आम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला अंतर्मुख होण्याचं साधन सद्गुरुनाथांनी तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. पण जोपर्यंत मुक्ताई सांगते अंतर्मुख झाले करिता चिंतन. चिंतन करायला मला अंगाला काटा येतो आमच्या. हा करतो ना अण्णा मी. हा 10-15 मिनिटं करतो. 10-15 मिनिटात गुळणी बी मारीत नाही ते. डोक्यातले चॅनलच जात नाही 10-15 मिनिटात. जाते काय ते सगळं विचारावं बुवाला. महात्म्यानं सारं विचारावं पण चिंतनाचं विचारून. बाबा आपण जर इकून दिसलो ना ते पलीकडून गाडी काढी द्या. पलीकडून नको 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 नको. अरे तुमच्या करताच आहे ना. काय करता महात्म्या ना संसाराला गाडी काय करता लावली. बायका पोरं घरी झोपू देत नाही का. मग त्याला गोड नाही लागत का झोपावा. श्रीपाद बाबांना 4 लेकराची राखरांडोळी काय करता केली. तुमच्या आमच्या करताच केली की नाही. मग आपल्याला जर चिंतनाचं इतरला तर इतकं जाणार यायची काही गरज आहे का. यायलाच नाही पाहिजे. आपण अंतर्मुख होत नाही म्हणून नारायण प्रकटत नाही. अंतर्मुख परिपूर्ण व्हावा लागत. परिपूर्ण देहाचा विसर पडेपर्यंत अंतर्मुख व्हावा लागत. आत करा मात आत करा मात सभा मंडप येऊ आपला. उद्या काय कोणी मरत नाही. मेलं धायला ना आम्ही घाबरतो काय ना ते मरत काय करा. बाबांनी आम्हाला काय द्यायचं तेवढं दिलं. काय झालं
खोडायची गरज नाही. आता खोडून घेऊ द्या ना. अण्णा मी असाच वैष्णव मेळ्यात गेलो आणि आपलीच मंडळी त्यांची मुंडकं दाबून धरायला लागली. मला कस तरी व्हायला लागलं, अरे होऊ द्या ना, काय एवढं चिंता करता, काही होत नाही. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. सभामंडप आपला आहे, प्रत्येकाला आनंद घेऊ द्या, काही अडचण नाही. इथं सिद्ध महात्मे बसलेले आपले, ते सगळं करतात, त्यांना न सांगता तुम्हाला कळ येतात तर त्याला कळत येत, फक्त आपण करत नाही, करायला पाहिजे. मायबाप असा भाव प्रकट झाला रे झाला. हे भाव भगवंत प्रकट होण्याचे लक्षण नाही. देव नाही, देव याच्या पुढे हे देव प्रकट होण्याचे लक्षण आहे. लई इजा कडकडू राहिल्या, लई ढगाचा गडगडा होऊ राहिला, स्वसाचा वारा सुटला म्हणजे पाऊस नाही. ते पाऊस पडायचे काय तसं हे काय भगवंत प्रकट होण्याचे ते लक्षण आहे. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत नारायण हृदयात प्रकटू शकत नाही. जे आणखी काय प्रकार असतो अभंगाचं दुसरं नयनी नटाला प्रेमे करावा, मला एक जखड भेटलेली, जखड 98 वर्षाची, गुलाबी पटका. हे म्हणे तुम्ही सांगते हे आमच्या संप्रदायात, म्हणलं तुम्ही कुठून खिशातून काढला काय? संप्रदाय तुमच्या खिशातला आहे का? होय, मग हे ज्ञानोबा चाला द्या, तुकोबा चाला द्या, त्याचा परमार्थ का चालत नाही? हा, ज्ञानोबा तुकोबा बायका पोरं बोसालाच लागायच्या का तुम्हाला? 98 होती, 98 उलटेल. श्रीपाद बाबांना तिथं पाणी भरेल त्या गावामध्ये. तिथं माझा आता पहिल्या वर्षी आपला कीर्तन लावलंय तिकडं, नाही तर ह्या संप्रदायाचं कीर्तन नव्हतं तिकडं. ते म्हणे आमच्या महाराजाला कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? आमच्या महाराजाचं ते ऐकत्या का? आमच्या महाराजाचं ते सांगा त्या का? ते म्हणे तुम्हाला ज्ञानेश्वर तुकाराम सांगावा का तुमचे महाराज सांगावा? काय सांगावा? ऐ आमचे महाराज कुठून उठला तू भुईफोडासारखा? ज्ञानोबा तुकोबाला जे केलं ते सांगावा ना समाजाला. इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा कार्यक्रम लागला बाबा तिथं. राईट 2 तास कीर्तन हाणलंय, राईट 2 तास. तुम्ही कितीला चालू करा काही घे नाही मला. अक्षरशः त्यांच्या असे समोर बसलेले होते, डोळ्यातून घळा घळा अश्रू धारायला लागल्या. बिगर नामाच्या हे काय? आम्ही आयऱ्या गैरीचे नाहीये, खंड्या पांड्याचे. आपण
यायला म्हटलं बाबा तुम्ही म्हणते आमचा आज जमारा गेला आम्ही असं पाहिलं नाही. मग आता तुमच्या डोळ्यातून जे अश्रू धारा वाया लागले नाही काय तुम्हाला छुमंतर केलं का? अरे माझ्या ज्ञानोबाचे जाणून घ्या, तुकोबाचं जाणून घ्या. असं व्हायलाच पाहिजे. असं जर नाही झालं ना, असं जर नाही झालं ना, तोंड वाचून जर गेला ना, रव नरकाला जावं लागतंय. फेटा सोडला म्या, बाबा माझ्या घरी चहा प्यायला चला म्हणलं. चला ना, चला ना, मला काय अडचण नाही ना, कोणाची चहा चाला. ती गेलो त्याच्या घरी. अक्षरशः काय सांगावा, दर्शन म्हणलं घेऊ नका तुम्ही. का दर्शन घेता तुम्ही? वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध महात्मे. त्यांनी सांगितलं माझ्या 98 वर्षाच्या आयुष्यामध्ये असं सांगणारा कोणी भेटला नाही. म्हणलं तुमच्या गावात मा बाप येऊन गेला पण तुम्हाला त्याची किंमत नाही. तुम्हाला त्याची किंमत नाही ना. साधे राहत होते बिचारे बाबा, साधे राहायचे पण सामान्य राहणीमान होती, पण उच्च श्रेणीचे विचार माझ्या बाबांजवळ होते. मागे माझी सेवा घे माझी सेवा भाव शुद्ध. भावच नाही, देव देव चाललाय. भाव प्रकट होण्याचं रसायन आत ओतावं लागतं, त्यावेळेस भाव प्रकट होतो. भाव रेडीमेड तयार नाही होत. करतात ना रेडीमेड. हा, रेडीमेड बी आहे बरं का. जगात लय मोठे लोक आहे असे रेडीमेड करणारे, पण रेडीमेड टिकत नाही. ते टिकूच शकत नाही. ते कार्पेट टाकलेले किती दिवस राहत? कार्पेट न पिकलेले माहिती असं ना तुम्हाला. सडून जात आहे ते, जास्त दिवस ठेवायचं कामच नाही राहते. हा, इथं कार्पेटचं नाही, इथं ओरिजिनल राहतं. विषयाचे संस्कार देण्याची साधू संतांच्या सद्गुरूच्या रीतीनं अंतर्मुख झालं रे झालं. भगवान प्रकट होण्याची लक्षणं बाहेर पडतात. त्यातल्या दुसऱ्या चरणामध्ये मुक्ताई सांगते, माझ्या देहाचा विसर पडला. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटी काया. मन गेलं लयाला, मन जावं लागतं. मन गेल्यानंतर बुद्धी लयाला जावं लागते, आणि बुद्धी लयाला गेल्यानंतर चित्तानं परमार्थ चालू होतो. परमार्थ चित्ताचा विषय आहे. परमार्थ मनाचा विषय नाही, परमार्थ बुद्धीचा विषय नाही. बोध मनाला आहे. मनाला बोध हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. मनाला बोध केल्यानंतर जसं जसं मन लयाला गेलं तसं तसं बुद्धीमध्ये प्रवेश होतो, आणि बुद्धीचा लय झाला रे झाला. मग चित्तावर चिंतन झाला. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. उन्मनीच्या सुखात उन्मन व्हावं लागतं, आणि मन उन्मन झालं रे झालं म्हणजे त्या जीवाला त्यांना जे काय क्रिया करतात त्याच्याकडे त्याचं लक्ष राहत नाही. नाही नाही, आपली खामगाव शेगाव खामगाव मध्ये एक ताई आहे. बाबांचाच तिकडं परमार्थ गेलेला आहे. 1 महिना त्या ताईला घरातल्या नवऱ्याचं माहित नाही, नवरा काय खातून पोरं काय खात. तिला सुद्धा खायचं माहित नाही. नवऱ्याचा हातगाडीवर भाजीपाला विकण्याचा व्यवसाय. 1 महिना झाला ती बाई देहावर नाही. जरा बारीक विचार करा मी काय सांगतोय. परमार्थ म्हणजे खाऊ नाही. तुम्ही आम्ही भाग्याचे समजून घ्या. 1 महिना ती ताई देहावर नाही. एक पोरगी मतिमंद आहे, त्या मुलीला कपडे त्याला घालून द्यावा लागतात, त्यांचा स्वयंपाक त्याला करावा लागतो, त्या ताईला सुद्धा आंघोळ घालावा लागते, आणि तिला सुद्धा कपडे त्याला घालून द्यावा लागतात. 1 महिना लोटला. आता त्यांचं आपलं अंतर खूप आहे. आता त्याला कुठेतरी कळलं का आपले बुवा हे इकडं. मग माझा नंबर त्यांच्याकडे कोणातरी दिला, बाबा हे तुमच्या संप्रदायात आहे, आपण श्रीपाद बाबा जे म्हणतो ना, हा हे तुमचे आहे. लोक जोडून द्यायला लय पक्के. हा, म्हणजे नंबर त्यांनी मला दिला. फोन आला, भाऊ काय करावा, 1 महिना झाला आमचे घरचे देहावर नाहीये,
सगळा संसाराचा दाराधीन झाला. मला ते भाजीपाला घेऊन जावा तर ती घरात एकटीच राहते, काय करणार. म्हटलं भाऊ काहीच करायचं नाही, लय सोपं परमार्थ आहे हो. चांगल्याच्या पोटी जन्माला आलं पाहिजे, चांगलं दारात घेतलं पाहिजे. आम्ही नको त्याच्या संगतीला लागतो आणि हाय ते चिंतन घसरीत. हा, नको त्याच्या संगतीला समजून घ्यायचं. चिंतनाला बसला आणि संध्याकाळी जर 3 फ्युजोग झाले ना, समजून घ्यायचं कुठंतरी शॉर्ट सर्किट झालं. अरे चांगल्याच्या संगतीला लागा ना, नको त्याच्या संगतीला काय लागत. त्या जे माती उकरू राहिले शिंगाला त्यानं सोडून द्यायच्या. वाचून काय नांगर उभा राहिला आपलावाला. आम्ही लय जुने ना, आम्ही लय जुने, त्याला काय आथराचे का पांघराचे. हा, तुम्ही फक्त जुने वर्ष धकल्यानं झाले. बोललं का राग येतो बाबा आपलावाला. हा, पण आम्हाला काही घेणं नाही. अरे जे खरं आहे ना, लाख मोलाचं मिळालं ना, ते टिकून ठेवलं पाहिजे. बघा त्या ताईला फक्त फोनवर म्हणलं एक काम करा, आवाज ओपन करा त्या ताईच्या कानाला मोबाईल. बाबाचा परमार्थ आहे ना, ऐ बाबाचा परमार्थ आहे ना, रीतीनं करा असावा गाड्या रीतीनं. ज्यावेळेस फोनवर बोललो त्या ताईला सांगितलंय, ताई बोलता बोलता 15-20 मिनिटं अर्धा तास निघून गेला देहावर घ्यायना. ज्यावेळेस काही गोष्टी बोलायला परमार्थाच्या खानाखुणा आहे बरं का. ऐ परमार्थाच्या खानाखुणा ज्ञानेश्वर्या भागवत म्हणजे पारायणाचे ग्रंथ नाहीये, जगायचे ग्रंथ आहे. ऐ ज्या चावीना कुलूप लागती ना, तुम्ही इडचे का, ज्या चावीना कुलूप लागती ना तिनंच उघडती बरं का. ऐ मेंटल, दुसरी आणायची गरज नाही त्याला. ज्या चावीना लागती ना त्या चावीना उघडती. मी फक्त त्या ताईला म्हटलं, श्रीपाद बाबा माऊली हो, रंगन बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा कोण म्हणतात. श्रीपाद बाबा रामदास बाबा म्हणता येईना, पण गुतत 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 बोलायला लागली. नवऱ्याला तिकडं इतका आनंद होत चालला. अर्ध्या तासानंतर ती ताई देहावर आली. म्हणलं ताई तुला पोरं किती. मग सांगायला लागली, परमार्थ म्हणजे काय खाऊ नसतो बरं का. लोणचं घातलं ना दुसऱ्या दिवशी गोड लागत नाही, ते मुरावा लागत आहे. मेंटल खोपडी घ्यायला मुरातच माहित नाही. बोललं तर राग लय तानारी येते आमची. मुरण का असं जुन्या आज्या होत्या ना, त्या हिंदळू 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 खालचं वर वरच खाली खालचं वर वर करा लागत का नाही. गुम गुम गुमती डेरे घुमती, काय घुमती येड्याच्या हळदी. मग त्या ताई आज ती ताई इतकी चांगली आहे म्हणे, बाबा तुमच्यामुळे मम्मी देखण्यासारखा फुगायला पाहिजे की नाही. गाजर झाले का माय ऐकून ते माय ऐकून काय झालं का ते, ती माझ्यापासून 500 किलोमीटर वर आहे. काय झालं का, अरे हे श्रीपाद बाबा रामदास बाबा मध्ये ताकद आहे, आमच्यात नाही. आम्ही ढेकण्यासारखे फुगलो फक्त. हे श्रीपाद बाबाच्या शब्दात ताकद आहे. जरी तुला नाम नाही आलं ना, काही काही नाम येत नाही अण्णा. अरे एवढं सोपं नाम असून सुद्धा येत नाही बरं मुखामध्ये. कोट जन्माचं पाप राहत, नाम सुद्धा त्याला म्हणता येत नाही. त्यांना नुसता श्रीपाद बाबा रामदास बाबा जरी म्हणला ना त्याचा उद्धार होईल, एवढी ताकद आहे. म्हणून ज्यावेळेस रीतीनं नामस्मरण केलं, नयनी लोटला प्रेमे महापूर कापती शरीर थरथर. चिंतन केल्यावर बिगड चिंतन केल्यावर कापते शरीर 8 प्रकारचे भावे त्याच्यातले भाव वर्णन केले. जसं 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 भाव मुरत चालला, एखाद्या लेकराला आता आपण 5 मिनिटात सेवा समाप्त करू, कारण आपल्याला हरिपाठ घ्यायचा आहे. पुढचं नियोजन आहे. सांगणाऱ्याला आपल्या सगळ्या मोटरा समुद्रात टाकेली श्रीपाद बाबा. त्याला लोड शिटिंग नाही, काहीच नाही. हा, ते काही संपायचं काही कामच नाही त्याचं. मग काय सांगत विठाला विठाला जसा जसा परमार्थ नाम आज भिनत गेलं, नाम आज भिनत गेलं, तसा 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 वेगळा वेगळा परिणाम व्हायला लागतो. सगळ्याला सारखं वळत नाही. सगळं डोक्यातून काढून टाका फॅट. हिला असं झालं म्हणजे मला तसं होईल. नाही नाही नाही, ती मोठ्या नाराडी म्हणजे हिला आणखी अष्टम मध्ये काढायचं. तिनं पंचम स्वर काढला की अष्टम काढली. नाही 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 नाही,
सोंगे छंदे काली देव जोडे आईशे नाही. मग जसा 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 परमार्थ भिनायला लागला बघा पोरगला ताण देत म्हणून त्या माऊलीने काय केलं त्याला रट्टून कळत तुमच्याकडे इतका हाणलं मोठ्यानं आलडू आलडू कुदू 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 त्याला फार रान केलं. पण किती वेळ जोपर्यंत बॅटरी चार्जिंग घेतो मग करता 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 मग ते काय झालं मोठ्यानं आरडायचं थोडं कमी झालं. म्हणजे पंचमचं ते काळी 2 मध्ये आलं. तुमच्या लक्षात आला काळी 2 मध्ये आलं तसं 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 ते खाली घुसत चाललंय पांढरी मध्ये यायला लागलं. म्हणजे त्याचं काम रडणं कमी कमी व्हायला लागलं. म्हणजे त्याला मधली उर्मी कमी झाली की त्याची नाही जळाले नाही की अजून भस्म नाही झालं त्याचं अजून ते त्याच्या डोक्यात ती धगधग आहे अजून. मग ज्यावेळेस त्याला या सगळ्या क्रिया होत 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 होती एका बाजून जाऊन बसत ते आईचं तोंड मी पाहत तोंड नाही पाहत नको एका बाजूला जाऊन बसलं का त्याला राऊंड राऊंड येते की नाही येत ना त्याला हुंदकी येते की नाही येते ना. मग आता काय झालं त्याचा जो आलडा वालडा होता तो कमी झाला का नाही. स्पुंदा स्पुंदोनिया करीती रुदन स्पुंदा स्पुंदोनिया करीती रुदन 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 मुक्ताई सांगते माझी तमोगुणी अवस्था नव्हती. तमोगुणी आरडतात ओरडतात बरोबर. तमोगुणी रजोगुणी अवस्था असतात ना. पण त्या तमोगुणातून रजोगुणात यावं लागतं रजोगुणामधून सत्वगुणात यावं लागतं आणि सत्वगुणाची अवस्था 3ऱ्या चरणात घ्या. स्पुंद स्पुंदोनिया करीती रुदन आला नारायण. ते बोलता येतं का साखरपुडा होस तर काही चालत आहे. साखरपुडा होस तर ती गल्ली ना बोकळी तरी चालत आहे. पण आता झालं ना. आता झालं का नाही लगीन लागलं का नाही. लगीन लागलं ना मग आता तिला मर्यादा आल्या का नाही. तिला सासू नंदा जावा भावा आहे का नाही. दीर भाई असं का नाही. काहीतरी समाजाच्या जबाबदारी असं का नाही. प्रबोध केला ना सद्गुरूना तसंच वागायचं पहिल्यासारखं झिट्याला नुसतं. काहीतरी जबाबदारी आहे का नाही का प्रबोध झाल्यावरच तसंच नाही ना. काही जबाबदारी आहे परमार्थाच्या तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे. पहिलं कसंही वागलं तर चालतं. त्याला कसंही आरडलं वरडलं लोळलं कुणीकडे उलट मुंडीच्या काट्यामध्ये पडलं तरी चालतंय. पण आता प्रबोध झाला ना. मग आता प्रबोध झाला तर त्यानं पहिल्यासारखंच करावं का. मूळ स्वभावा जाईना आणि इथं हिंडाना थांबाना नाही ना. मला तसंच होतं म्हणजे असं कसं होतं. नाही ना नाही ना. आता सद्गुरुनाथानं या श्रीपाद बाबानं हो या रामदास बाबानं हो निज रूपाला दाबिलं शिवाजीला हाविलं नाम मिळणं म्हणजे साखरपुडा होणं.
ती काळा आहे का ढवळा आहे. पहिले पाय जात नव्हते, आता एकदा फोटो पाहिजे तो भाग सोडून द्या, पण पहिले जात नव्हते. मग ती जर निसाला जरी बसली ना, तांदूळ दळण करायला जरी बसली नाही, ती त्याच्यात नाव काढीत ती राजू. तेव्हा चालत होत, पण आता ती राजू काढत बसली जमन का? आता लगीन झालं ना रे. म्हणून माय बापांनो, सुन्न सुन्न या करीत फक्त डोळ्यातून नेत्री अश्रुतीचे आधार कुठे रोमांच शरीरात या सगळ्या क्रिया होत असतात आणि त्या आत मुरावा लागतात. आत मुरल्या रे मुरल्या का परमार्थ आपला सफळ होत चालतो. यथामती यात्रा अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करू. विठोबा अंतर्मुख झाले करिता चिंतन, तेने जनार्दन प्रकटला. नाही लोटला प्रेमी महापूर, कापते शरीर थरथरा. सुन्न सुन्या करीते हृदया, आला नारायण याच देही. नाही लोटला प्रेमी महापूर, कापते शरीर थरथरा. हे भाव असं व्हायलाच पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे. जर असं नाही झालं ना तर नाही जमत. सूक्ष्म वासना राहते आणि सूक्ष्म वासनेमुळं जन्म घ्यावा लागतो. म्हणून हे असं व्हायला पाहिजे. जोवरी नाही निरसला देव तोवरी अवघे संसार. आणि जरा मुक्ताबाई सांगते याला सद्गुरूची कृपा लागते. बरं पुढं पण पुढच्या वेळी माता पिता म्हणू लागेनी कोई परिपूर्ण प्रभू पकला परमार्थ पकावा. पिकलिया सेंदेच कडू पण गेले ना का बिगर पिकल्याचे गेले. मग पिकन कशाने काठी बोललं का लई राग येते आमची. पिकन कशाने कार्पेट टाकू. अरे नाही ना. जसं जसं चिंतन आपलं दृढ होत चाललं, भगवंतावरची श्रद्धा सद्गुरूवरचा भाव पक्का होत चालत, निष्ठा बळकट होत चालत, तसं हे होईल. आणि मग ज्यावेळेस परिपक्व दशेला आलेला ते फळ ना त्याला सांगावं लागत नाही खाली पड. सांगा लागतं काय. तुमच्याकडे मिरग्या फुटत असेल ना, आंब्या फुटत का नाही. मोसंबी आहे की नाही तुमच्याकडे. मग ते काय आमंत्रण देतं काय गावात घ्या प्रसाद मी फुटलो म्हणून. नाही ना. आपला परमार्थ पिकला रे पिकला. चित्तवृत्तीवर जातो. चित्तवृत्तीवर गेला ना तो परमार्थ सुद्धा शीन वाटतो. तो अभंगाचा शेवट होतो. मोकळा मने ऐसे झाली आवाज. मोकळा मने ऐसे झाली आवाज.
प्रेमी महापूर मुक्तामय ऐसे झाली वाचून परमार्थसी न वाटतसे. परमार्थ दिशीन वाटत होता. तुमचं आमचं वाटणं वेगळं आहे, त्याचं वाटणं वेगळं आहे. आयशे झाले वाचून नाही झालं तर वाटतो. परमार्थ परिपूर्ण ज्यावेळेस होतो, चित्त वृत्ती परिपूर्ण ब्रह्ममय ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस त्याला काही करायचं राहत नाही. त्याला काय करायचं राहतं? मी वासुदेव तत्वता कडून येईल विचारलं तर त्याच ब्रह्मवृत्तीला ब्रह्मानंदाला तो पात्र झालेला असतो. म्हणून आपल्याकडे ब्रह्ममूर्ती शब्द लावतात. खरे ब्रह्ममूर्ती तेच आहे. ज्यांना ब्रह्म जाणलं ते ब्रह्ममूर्ती. ज्याला ब्रह्मच माहित नाही, नुसतं सांगावांगी चाललंय, 9 हात धपलींदा हात केलची, मग त्यांना कसं काय ब्रह्ममूर्ती म्हणता येईल? नाही ना, ब्रह्मच माहित नाही, ब्रह्ममूर्ती कसं म्हणता? आपले प्रत्येक महात्मे प्रत्येक साधक ब्रह्ममूर्ती आहे का? कारण त्यांना रोमांतून ब्रह्माचं प्रकटीकरण केलेलं असतं. म्हणून याचा बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप. मी काही खंडन कीर्तन करणार नाही. आपल्याला श्रीपाद बाबांची दया झाली म्हणून आपण इथं बोलायला लागलो. तुमच्या सर्व संत मायबापांची सेवा करण्याचा योग आपल्या अण्णा इतकं वय असताना सुद्धा आपल्याकरता एवढा वेळ, या परिसराचं भाग्य आहे ताई तुमचं. बाबा अण्णा इतका वेळ आपल्याला देतात का? माग इतके त्याची तब्येत खराब असताना सुद्धा ते आलेले होते, इथं राहिलेले. काय राहतं, होत्याचे नव्हते जितेचे चित्र आहे. जोपर्यंत महात्मा असतो ना तोपर्यंत किंमत कळत नाही त्याची. आणि मेल्यानंतर मंदिर बांधायला हे त्याच्या पुढं तर ते त्याच्या पुढं. आमचं चांगलं झालं पाहिजे. अरे काय करत्या, महात्मा 4 भीतीचा आत नसतो. राग येऊ नका देऊ. हे विश्वची माझे घर आयुष्य मती दयाची स्थिर झालेली असते. आता विश्वात्मके त्यांनी जे ज्ञान तुम्हाला आम्हाला पचवलं ना, स्वरूपाचं जे ज्ञान आहे ना, ते परिपूर्ण भरून उरलेलं आहे. ते स्वरूप जनी म्हणे स्वरूपाची हात पाय नाही त्याची, इतकं ठसून भरलेलं जर स्वरूप तुम्हाला आम्हाला दाखवून दिलं, त्या महात्म्यांचे आपण उपकार म्हणून आपल्यावर ज्या ज्या महात्म्यांनी उपकार केले, श्रीपाद बाबा, रामदास बाबा असतील, आपले भागवत बाबा पुढे असतील, काकी असतील, अण्णा असतील, या सर्व महात्म्यांनी जे जे महात्मे आजही देवासाठी घेऊन जोग अवघा भोग याला हे जे आमचे सगळे महाराज कीर्तन करायला जातात, काय समाजाकडं खरा निरोध देण्याचं काम ते करत असतात. समाज करल नाही करल हा आपला हेतू नाही. फक्त निरोध बाबा सांगायचे, भाऊ विषय आणि प्रयोजन समजून सांग. समाज करल नाही तर तिकडच मुरल, काय घेणं. पण आपलं सांगण्याचं काम आहे, बोलण्याचा प्रयत्न केला. चुकलं माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, मला माफ करा. जे योग्य आहे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं आहे आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर